हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आता लागला उन्हाळा आणि सकाळी हा प्रॉब्लेम खूप होतो। म्हणजे सकाळी जर का रात्री आपण दूध आणून ठेवलं तर सकाळी दूध खराब झालेलं दिसतं। तर आमच्या इथे तर खूप हा प्रकार होतो बराच वेळा, म्हणून मी रात्रीचं दूध आणत नाही। म्हणजे सकाळीच जाऊन मी डायरेक्ट दूध घेऊन येते आणि दुधाचा उकळा वगैरे आम्ही नाही लावलाय, डायरेक्ट दुकानातलं दूध आम्ही आणतो विकत, कारण आम्हाला जास्त दूध नाही लागत, अर्धा लिटर दूध बस झालं। म्हणजे मुलांना पण दूध वगैरे प्यायला नाही आवडत, फक्त चहासाठी दूध लागतं। तसंच बघा, सकाळची असते गडबड, खूप गडबड असते आणि त्याच्यात आपण रात्रीचं विचार केला मी का रात्रीचं दूध आणून ठेवीन म्हणून, पण ते दूध खराब होतंच। म्हणजे असं आता 2-3 वेळा झालं आणि माझ्याकडे फ्रीज नाही, त्याच्यामुळे खूप हा प्रॉब्लेम होतो। जर का 2 वेळा जरी दूध तापवलं रात्री तरी पण सकाळी खराब होतंच दूध, कारण खूप गरम व्हायला लागलं। आणि इथं तर कसं आहे, ऊन म्हणजे तापतं आणि वरच्या साईडला आमचं घर डायरेक्ट 3ऱ्या मजल्यावर तर खूपच गरम होतं। तर आता माझं दूध खराब झालं आहे, तर मी काही दूध फेकून देणार नाही। तर त्या दुधापासून मी काय बनवते ते मी तुम्हाला आता दाखवते। तर बघा, मी दुधाला गरम केलं आहे आणि त्याच्यातनं जे पाणी सुटतं ते पाणी मी गाळून घेतलं आहे आणि ते गाळून ते पाणी फेकून दिलं आहे मी, आणि त्याच्यानंतर दुधामध्ये साखर टाकली कोरडं करून। आता याला मी जोपर्यंत हे चांगलं असं दाणेदार होत नाही तोपर्यंत याला गॅसवरती मी फिरवत राहीन आणि थोडंसं असं करपतं, पण पातेलं थोडंसं करपतं, पण नंतर ते भिजत ठेवलं थोडंसं का निघून जातं लगेच, कारण माझं पातेलं जलमरचं आहे। तर जलमरचं किंवा म्हणजे जलमरचंच पातेलं वापरा तुम्ही शक्यतो। नॉनस्टिक असलं तर बरंच आहे तुमच्याकडे, म्हणजे माझ्याकडे नॉनस्टिक पातेलं वगैरे नाही म्हणून मी जलमरचंच वापरते। आणि स्टीलच्या पातेल्याला कसं करपल्यावरती स्टीलचं पातेलं निघायला खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून मी स्टीलचं पातेलं नका वापरू। तर खूप म्हणजे करपावं लागतं दूध, आणि असं थोडं मी दाखवते मी तुम्हाला। तर बघा, असं थोडंसं करपवावं लागतं। आता मी नंतर भिजत ठेवीन पातेलं तर निघून जाईल, आणि फिरवत राहायचं सारखं साखर टाकल्यावरती। थोडीशी वेलची पूड टाकली तर खूपच छान टेस्ट येते, पण माझ्याकडे वेलची आणि जायफळची पूड नव्हती म्हणून मी नाही टाकले। आणि इशूला आणि शोरेला आवडत पण नाही, तर खूप पेढा असं पेढ्यासारखी टेस्ट येते याला, खूप छान तयार होतं। तर फाटलेलं दूध न फेकता तुम्ही असं एक वेळा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला लय आवडेल। आणि कसं आहे, तुम्हाला फाटलेलं दूध म्हटल्यावर ते थोडंसं घाण वाटेल, पण कसं आहे, ते दूध असतं ते खराब झालं का आपण कधी निंबू पिळून आपण त्याला दही वगैरे जमवण्याकरिता स्वतःच खराब करतो। पण आता माझ्याकडे फ्रीज नव्हतं आणि मला दह्याची काही गरज नव्हती, मला रबडी बनवायची होती, तर मी फाटल्या दुधाची अशी, म्हणजे याला रबडीच म्हणते, म्हणजे नाव त्याचं मी एक रबडीसारखं म्हणजे मला असं वाटतं दाणेदार खूप पेढ्यासारखं, म्हणून मी खवा एक तयार केला आहे गोड, साखर टाकल्यावरती खूप छान लागतं। आणि वेलची वगैरे वापरा, खूप छान लागेल। तर कसं आहे, आपण काय पण आता एवढं महागाचं दूध आणायचं दुकानात आणि फेकून द्यायचं तसं पण नसतं, तर माझ्या मुलांना पण हे लय आवडतं म्हणून मी करते। तर बघा, असं काही दिसतंय आणि खायला पण खूप छान लागतं, आपल्याला पण मोठ्यांना पण लय आवडतं। तर नक्की ट्राय करा, आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।